मंदारजी नमस्ते. नमस्ते. खरं तर नगरपालिकेमध्ये काही महिन्यांपूर्वी काही कर्मचाऱ्यांकडनं राष्ट्रध्वजाचं अवमान देखील झाला होता आणि त्याबाबत अमोल गायकवाड जे आहेत माजी नगरसेवक त्यांच्याकडनं पोलीस स्टेशनला तशी एक तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे. कसं पाहता तुम्ही या सगळ्याकडे? अद्यापही सेवकडनं टाळटाळ चालू आहे या संदर्भात. बघितला मेसेज ग्रुपला तुमच्या काल दुरावा ग्रुपला 100% जे दोषी असेल या प्रकरणामध्ये राष्ट्रध्वजाचा जो अवमान झालेला आहे त्यामध्ये जे दोषी असतील कर्मचारी अधिकारी यांच्यावर 100% कारवाई व्हावी हीच आमची इच्छा आहे. खरं तर हा प्रकार 6 महिन्यापूर्वी म्हणजे गणपतीमध्ये झाला होता. त्यानंतर त्यांनी अनेकदा पाठपुरावा देखील केला, परंतु सेवकडनं मात्र चालढकल केली जात होती. कसं पाहताय सगळ्याकडं? ठीक आहे, तुमची आता मोरसाहेब बातमी बघितली, काका तुमची बातमी बघितली आता. त्यांनी सांगितले जे फिर्यादी आहेत ते फिर्यादीसुद्धा माजी लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत, ते सुद्धा नगरसेवक राहिलेले आहेत जुन्नर शहराचे. आणि माझ्या माहितीनुसार ते एक चांगलं व्यक्तिमत्व आहे जुन्नर शहरात. तरी CO यांनी चालढकल केली असेल, त्यांना सांगितलं आज कारवाई करू उद्या कारवाई करू म्हणून. शेवटी नाईलाज असतो, त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांनी जो अर्ज केलेला आहे तो योग्य आहे माझ्या माहितीनुसार. आणि यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर 100% कारवाई व्हावी, कारण राष्ट्रध्वजाचा हा अवमान केलेला आहे. याच्याने आमच्या सर्वांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. आणि सर्वात पहिलं म्हणजे मी जे बघितलं की त्यांनी सांगितलं की झेंडा ओढला होता आणि आम्ही तो टेबलवर अंथरलेला होता. ॲक्च्युली सांगतो तुम्हाला की अध्यक्षांचं केबिन काय 2x2चं नाही आहे. जे ठीक आहे, जरी झेंडा तुम्ही तो टेबलवर ठेवला होता, फूड पॅकेट जरी आले आणि फूड पॅकेट तुम्हाला इतर ठेवायला जागा होती ना, किंवा तो झेंडा तुम्ही उचलून शेजारी अँटी चेंबर आहे त्याच्याही शेजारी COचं ऑफिस आहे त्या टेबलवर ठेवायचा. परंतु मी त्याचे फूड पॅकेट ते झेंड्यावर ठेवून आणि तिथे त्याच्यावर बसून डबा खाऊन, म्हणजे नेमकी की तुमचा उद्देश काय होता, तुमचा हेतू काय होता हे त्यातनं स्पष्ट होते. त्याच्यामुळे 100% प्रशासनाने यावर कारवाई करावी. आणि जर नाहीच कारवाई झाली, परत काय झाली तर 100% जे फिर्यादी आहे यांनी कोर्टात जावं आणि त्याचा 100% त्याला त्याचा न्याय देणार. उद्या जर समजा प्रशासनानं गुन्हा दाखल करायला चालढकल केली तर त्यांनी काहीतरी आमरण म्हणजे उपोषणाचा इशारा देखील दिलेला आहे. तुम्ही पाठिंबा द्याल त्या उपोषणाला? 100%. राष्ट्रध्वजाचा ज्यावेळेस विषय येईल, राष्ट्रध्वजाचा ज्यावेळेस विषय येईल त्यावेळेस 100% हा कोणीही असू, याच्या जात पात धर्म हा बघितला जात नाही. ज्याच्याकडनं अवमान झालेला आहे त्याच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी आमचा त्यांना कधी पाठिंबा राहील. आता तुम्ही नगरपालिकेत आहात, नगरसेवक आहात, सभागृहामध्ये यावर आवाज उठवणार का तुम्ही? नक्कीच उठवू, काय अडचण नाही त्याच्यामध्ये. आवाज उठवणार म्हणजे तुम्ही असे प्रश्न आम्हाला विचारलेच नाही पाहिजे. आम्ही लोकप्रतिनिधी आहेत, जनतेने आम्हाला विश्वासाने निवडून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे याच्यावर आवाज उठवलाच पाहिजे. नाही उठवला तो लोकप्रतिनिधी कसला जो याच्यावर आवाज उठवणार नाही. जर ते कर्मचारी दोषी असतील तर त्यांच्या गुन्हा दाखल 100% झाला पाहिजे. 100% झाला पाहिजे. धन्यवाद.